पालघर जिल्ह्यातील शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू असलेले मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम रोखलं। पीडित शेतकरी, काँग्रेस आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम रोखलं। तलासरीतील कोचाई बोरमाड येथे भूमिसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर जमिनीचा मोबदला न देता काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। मोबदला दिल्याशिवाय काम न करू देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेचं काम जे थांबवलेलं आहे, तर आमच्या ह्या मागण्या आहेत आणि त्या रास्ता आहेत। आम्ही अशा वायफळ मागण्या कोणत्याही केलेल्या नाही आहेत। तर ज्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यातून या सरकारने दंडुकशाही आणि पोलिसांचा वापर करून बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, सर्व आदिवासी जमिनी, तर त्या आदिवासी मूळ मालकांना त्याचे पैसे भेटले पाहिजेत। ज्यांचे घरं तुटणार आहेत त्या घराचे पैसे भेटले पाहिजेत आणि जी झाडं वगैरे गेलेली आहेत तर त्या झाडाचे पैसे भेटले पाहिजेत। यांनी महसूल खात्याने संगनमत करून दलाल लोकांना हाताशी धरून 2018ला सातबारे वगैरे बनवून 4 भिंतीमध्ये इथे जागेवर कोणीही महसूल खात्याचा अधिकारी न येता 4 भिंतीमध्ये सातबारे बनवून त्यांनी परस्पर वेगवेगळ्या नावाने पैसे सोडलेले आहेत, वर्ग केलेले आहेत। तर ते पैसे आम्हाला जो कसत आहे, कसेल त्याची जमीन असं आम्ही नाही तर सरकारच बोलतोय। आणि मग आम्ही कसत असताना, आमचं घर असताना, आम्ही लावलेली झाडं असताना पैसे परस्पर वर्ग केल्यात, ते थांबवले पाहिजेत आणि ते पैसे आम्हाला भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना, आमच्या आदिवासी कुटुंबांना भेटले पाहिजेत। जे लोक पात्र होते मोबदल्यासाठी सगळ्यांनी आम्ही मोबदल्यासाठी नोटीस वगैरे दिली होती। आज स्पॉटवर पण जवळपास 1.5 कोटीची चेक वगैरे आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। तर असा जे इन्फॉर्मेशन आहे की ज्यांना जे अपात्र होते त्यांना मोबदला भेटला नाही, हे खोटं आहे। बरेचशा महिलांचा आरोप आहे की आम्हाला मारहाण झाली, कुठेही मारहाण झाली नाही। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।